या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्र उत्सव म्हणजेच साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी मानला गेला आहे. नवरात्रमध्ये केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे. नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवसात नवदुर्गेच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी आपापले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यानुसार विशेष व्रताचरण केले जाते. तसेच या काळामध्ये जर आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ जर पठन केला तर दुर्गा देवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी देखील आपल्याला लाभते. अनेक संकटांतून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ देखील मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. त्यामुळे आपण या नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा सप्तशती पठण करावे किंवा श्रवण तरी करावे. तर मी या चॅनलवरती पूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथ रोज एक व्हिडिओ टाकणार आहे. तर आज पहिला व्हिडिओ आहे. तर मी आज तुम्हाला देवी कवच, अर्गला स्तोत्र तसेच कीलक स्तोत्र हे सांगणार आहे. तर चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. देवी कवच हे पितामह भगवंता, या त्रैलोक्यात गुप्तता न कोणा याची वार्ता. ऐसे समाधान सांगावे हे तपस्वी महामुनी, सर्व प्राणी मात्रा सुरक्षा कारणी. पुण्यप्रद ऐसे भगवतीचे देणे, आपण श्रवणी सादर बैसावे. प्रथम स्वरूप शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचरिणी भगवती, तृतीय चंद्रघंटा आदिशक्ती, चतुर्थ स्वरूप कुष्मांडा असे. स्कंद माता पंचम, कात्यायनी षष्ठ, काळरात्री सप्तम, अष्टरूप महागौरीचे, नवम सिद्धदायिनी, नवदुर्गा स्वरूपिणी. ऐसे नाव स्तौनी मुनींना कथियेली ब्रह्मदेवी. चहूबाजूने असेल अग्नी, प्रहार केला शत्रूनी. चुकला असेल मार्गक्रमणी, जाता शरण मातेला. शरण जाता मातेला, भय दुःख न उरे त्याला. थारा नसे अशुभाला, दुर्गेच्या कृपाप्रसादे. भक्तिभावे करिता दुर्गाचे स्मरण, भक्तां प्राप्त होई सुख समृद्धी जीवन. वंशवेल वाढेल जान, कृपाछत्र लाभत असे. चामुंडा भगवती प्रेतावरी आरूढिती, गजावर स्वार इंद्री भगवती. गरुड वाहन जिचे ऐसे ती वैष्णवी. वृषभावरी माहेश्वरी, मोरावरी कौभारी. लक्ष्मी बेसली कमळावरी, भक्त रक्षणास तत्पर होऊनी. ईश्वरी देवी स्वरूपिणी, वृषावर आरूढ होऊनी. शुभ वस्त्र परिधान करुणी, हंसावर शोभतसे ब्रह्मी माता. हे नवदुर्गा भगवती, सर्वानुकूल सिद्धी. नाना अलंकार प्राप्ती, ममतेचे रूप तुझे. दिव्य रथावर आरूढोनी, मुख क्रोधित करुणी. हाती शंख चक्र गदा शक्ती. हल मुसळ केली धारण, ढाल तोमर परशु हाती. त्रिशूळ कुंत शारंग सदैव संगती, सज्ज असे संग्रामास. दैत्यांते देहदंड देऊनी, भक्ता निर्भय करुणी. देवदेवता रक्षण कारणी, दुर्गा सज्ज जाहलीसे. नमो भगवती रौद्र रूपिणी, महाप्रचंड पराक्रम स्वरूपिणी. महाशक्ती अपूर्व उत्साह पाहुनी, भयहारी आमुचे. पूर्वदेशेसी इंद्री भागवती, आग्नेयास देवता अग्नी. शत्रु भयंकरी बनवूनी, युद्धात रक्षी सदैव माते. वाराही देवी दक्षिणेस, खडगधारिणी नैऋत्येस. वारुणी पश्चिमेस, मृगवाहिनी वायव्येस. सर्वदा रक्षो आम्हाते, कौमारी देवी उत्तरेस. शूलधारिणी ईशान्येस, ब्रह्माणी आकाशी. वैष्णवी भूमिसी रक्षसी. दाही दिशांना भगवती, आरूढ होऊनी प्रेतावरती. जया बाजूस मातृशक्ती, विजय हो सदा त्यांचा. वाम बाजूस देवी अजिता, दक्षिणेस अपराजिता. शिखरे वारी उद्योतिनी माता, मस्तक रक्षो उमादेवी. मालाधरी ललाटाचे, यशस्विनी भिवयांचे. त्रिनेत्र भुकुटीचे, नासिका रक्षी यमघंटा. भ्रूमध्याचे रक्षणी, शंखिनी. कर्णांचे द्वारवासिनी, भालाचे कालिका स्वरूपिणी. रक्षी शांकरी कर्णमुळा, सुगंधादेवी नासिकेचे. चर्चिकावरच्या ओठाचे,
अडतकृतला अधराचे, जिव्हा रक्षी सरस्वती, कौमारी देवी दंताचे, चंडिका कंठ प्रदेशाचे, चित्रघंटा घाटीचे, टाळू रक्षी महामाया, कामाक्षी रक्षी हनुवटे, सर्व मंगला रक्षण वाचेचे, भद्रकाली मानेचे, मेरुदंड रक्षी धनुर्धारी, नीलग्रीवा बहिकंठाचे, नल कुबरी कंठनळीचे, खडंगिनी खांद्याचे दोन्ही बाहू रक्षी वाधारिणी, स्तना रक्षो महादेवी, मना शोक विना शिनीदेवी, हृदया ललिता देवी, उदरा रक्षी शूलधारिणी, कामिनी रक्षी नाभीसी, गृहेश्वरी रक्षी गुह्यभागासी, पुतना कामिका रक्षी लिंगासी, गुद रक्षी महिषवाहिनी, दंडिनी ते, हात रक्षी अंगुली अंबिका रक्षी, शूलेश्वरी नखा रक्षी कुक्षिते कुलेश्वरी, कटिभाग रक्षी भगवती, विंध्यावासिनी गुडघे रक्षी, महाबला देवी जांघा रक्षी, रक्षावी कामपूर्णा, नारसिंही संभाळा घोट्याशी, पायंपृष्ठ तेजस्वी रक्षसी, श्रीदेवी रक्षी पादांगुलीसी, रक्षी तळवे तलवासिनी, ऊर्ध्वे केशिनी केसांची, वागीश्वरी त्वचेची, संरक्षी केसमुळे कौबेरी, चरबी मांस हाडे मज्जा रक्त, मरी रक्षण पार्वती माते, अंतराशी काळ रात्री, पित्ताचे मुकुटेश्वरी, रक्षण करी, पद्मावती रक्षी पद्यकोश, चूडामणी किती कप संरक्षी, ज्वालामुखी रक्षी नखते जाशी, अभेद्या रक्षी सर्व संधीशी, शुक्रतेज रक्षी ब्राह्मिणी, सावली धरील छत्रेश्वरी, मनबुद्धी अहंकाराचे रक्षण करी धर्माचारिणी, प्राणापान रक्षो व्यान उदान सामानही, अवयव रक्षी वज्रहस्ता प्राण कल्याण शोभना, रूपगंध शब्दस्पर्श रसादी समोजात असणारी योगिनी, सत्व रज तमोगुण रक्षी नारायणी सदा, वाराही रक्षी आयुष्याते, वैष्णवी रक्षी धर्माते, विद्याधन यश कीर्तीचे, चक्रिणी रक्षण करे, इंद्रणी रक्षी गोत्राचे, चंडिका देवी पशूंचे, महालक्ष्मी पुत्राचे, भैरवी पत्नी ते रक्षी, पंथाशी सुपता रक्षो, मार्गक्षेम करी रक्षो, राजदरबारी रक्षी महालक्ष्मी, सर्व बाजू रक्षी विजयाती, नसे स्थान कवचातले रक्षण रहित असे जो, तू पापनाशिनी जयंती ते, विजयशालिनी रक्षण करे, जे जाणती आपले हित, तयाने कवच स्मरावे नित्य, अर्थलाभ घडो तेथे सर्व इच्छापूर्तीचा, ठाई ठाई जय असे, लाभ सर्वत्र होत असे, कामची जी योजना असे तत्काळ सिद्ध होईल, कवच पठने सुरक्षित निर्भय व्हावे, जगात अपराजित राहावे युद्धात, त्रैलोक्यांत पूजनीय मंगल कवच हे देवीचे, दुर्लभ असे देवांना त्रिकाळी पठन भक्तीने, तोणर सुभग होत असे, देवी तया प्रसन्न ठेवील, त्रिलोकी निर्भय राहील, शतवर्षे आयुष्य लाभेल, अपमृत्यू नये कदा, नाशती व्याधी साऱ्या, कोडमृगी सारख्या, सर्व प्रकारची भयंकर विषय निश्चित जाती निगुण, जरण मरण संमोहन मंत्रतंत्र प्रयोग दारुण, भूचर खेचर जलचर नाशती जलदेवता, सहज कुलजा माला, डाकिनी शाकिनी तथा अघोरो डंखिनी किंवा भयंकर पिशाचिनी, भयना भूता प्रेतांचे, राक्षस गंधर्व पिशाच, कुमांड भैरव वेतालच, भय जाईल तयांचे, कवच हृदयी जया पाहती पळती तया, होतसे राजास मान्य, सतेज यश वानतो, यश वाढे तयाचे, कीर्ती भूमंडळी त्याचे, पठन सप्तशतीचे कवच ही वाचावे, जे हे मनोगावे वाचती, तयांची होईल यश कीर्ती, त्याचे पुत्र पोत्रादी जगती, आनंदात नांदती, देवांना दुर्लभ जे नित्य भक्ता साध्य होत असे ते, पावे दिव्य रूपाशी तो, भोगी सौख्या देवी सवे. श्रीदेवी कवच संपूर्ण. अर्गला स्तोत्र. मार्कंडेय उवाच. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा तुझ्या रूपाते नमस्कार असो. जय जयकार असो तुझा भूतमात्रांविषयी तुझी आस्था. सर्व चराचरीवरील तुझी सत्ता काल रात्री नमोस्तुते. मधु कैठव राक्षसा मारुणी ब्रह्मदेवाला निर्भय करुणी. सुख यश आम्हासी देऊनी करी नाश दुर्वृत्तींचा. महिषासुराचा वध करुणी भक्ता निर्भय करुणी. सुखी केलेसे तू जननी नाश करी दुर्वृत्तींचा. रक्तबीज राक्षसास चंडमुंड दैत्यास ठार मारिलेस निर्भय केले देवांना. शुंभ निशुंभ राक्षस गण
धूम्राक्ष दैत्यास जाण, दाखवून त्यास गगन ठार मारी. हे सौभाग्यदायिनी दोन्ही कर जोडूनी, करीतो प्रार्थना वंदन करोनी. नमितो आम्ही ननक्र भावे, समस्त शत्रूंचा नाश करोनी. भक्तांचे मंगल करोनी, सुख यश त्या देवोनी. करी नाश दुर्वृत्तींचा, जयाची भक्ती तुझी या चरणी. त्यांच्या पापांचे क्षालन करोनी, पुण्यवान बनवोनी. सुखी करी तू माते, रोगनाशिनी चांडिके. भूतलावर भक्त तुझे, पूजिता तुझला भक्ती भावे. त्यांचे व्याधी हरण करत असे. हे भगवती माते, पूजतात जे तुझ सातत्याने. सुख देऊनी त्यांते नाम तुझे वरदायिनी. सौभाग्य देऊनी आम्हा ते, आयु देऊनी भक्तांते. आरोग्य देई माते, कृपा करी तू आता. तुझी या भक्तांप्रती जे अनिष्ट चिंती, तयाचा पराजय करुणी निश्चिंती. सामर्थ्य देई आम्हा ते, देई संपत्तीचे भांडार. करुणी कल्याण निरंतर, यश सुखाचे आगर. नष्ट करी पापी वासना, देव दानव शत्रू असोनी. शिरोभूषणे ठेवती तुझी या चरणी, यश सुख आम्हा देऊनी. उद्धार करी आमचा, विद्या यश लक्ष्मी देई. आमच्या कल्याणाची काळजी वाही, आम्हा तू अभय देई. समस्त भक्तांना मातृभावे, दृष्ट दैत्यांचा अहंकार हरी. वात्सल्य प्रेम तुझे पाझरी, यश सौख्य देऊनी जय करी. करी तू नाश अमंगलाचा, ब्रह्मदेवानी चार मुखातून. देवी तुझ प्रशंसून, चतुर्भुज नाम देऊन. प्रत्यक्ष परमेश्वरी अवतरली, साक्षात विष्णू भगवान. तुझी या शौर्याचे करुणी गान, वंदितात तुझे चरण जगदंबिके भगवती. हिमालय कन्या पार्वती, प्रत्यक्ष भगवान शंकर तिचे पती. तेही करीती तुझी स्तुती, चरण तुझे वंदोनिया. सहस्राक्ष इंद्रदेवता, आदराने गायली तुझी गाथा. तुझी या चरण नमोनी माता. देई यश आम्हा ते, प्रचंड दैत्य भुजा दैत्यांची. दृष्ट अहंकार रूपे त्यांची, छाटिलीसी मुंडकी दृष्टांची. निर्भय केलेसे तू आम्हा, उदंड आशीर्वाद देई. मातृभावे कल्याण करी, अमंगलाचा नाश करी. पूर्ण करी मनोकामना, जैसी माझी मनोवृत्ती तेसीचे लाभ हो महापत्नी. संसार सागरा साथ देई, वाढवा कुल प्रतिष्ठा. प्रथम करी अर्गला स्तोत्र पठन, तत्पश्चात महासप्तशतीचे अध्ययन. सिद्धीस जाते आपले जीवन, संपत्ती कीर्ती मिळते तत्वता. श्री अर्गला स्तोत्र संपूर्ण. कीलक स्तोत्र. मार्कंडेय उवाच. विशुद्ध ज्ञान देह याचे, त्रिवेद स्वरूप त्रिनेत्र याचे. चंद्रकोर धारण मस्तकी याचे, वंदितो आम्ही शंकर देवता. मंत्र सिद्धी करण्याकरिता, अडथळे येता मार्गांवरता. कीलक स्तोत्र पठन करता, शाप मुक्ती मिळत असे. कीलक मंत्र सिद्ध, तेसेचे इतर मंत्र ही पुण्यप्रद. जे कार्य सिद्धीस सहाय्य होतं एकदाचे पठनाने. ना मंत्राची आवश्यकता, नाही औषधांची महत्तता, नाही कोणता मंत्र जपता. केवळ सप्तशती पाठाने कार्य सिद्ध होतं. इच्छित कार्य सिद्धीरिता, मंत्र सप्तशती यांतील काय साम्यता. जनांच्या मनीच्या शंकेकरिता, गायली महत्तता शंकराने. सप्तशती पाठ मंत्रात गुप्त असल्याचे महादेव सांगत. पुण्य कधीही नाही संपत इतर मंत्रांसारखे. कृष्ण पक्षाच्या अष्टमीस चतुर्दशी या तिथीस गुप्त मंत्राचा पाठ करुणी विशेष फलदायी होत असे. श्री भगवान शंकराने स्तोत्र रूपात बांधोनी भक्तांना तो प्रसाद देऊन कृपा दिली भगवतीची. विधिवत पाठ केला असता शापोद्धार होई वितत्वता. शिवगणात सामील होता गंधर्व नगरी निवास लाभतो. या पाठाने सिद्ध होऊनी विश्वात नसे भीती तयाला कशापासून. सहा संचार करोनी मोक्ष प्राप्त होत असे. सर्व माहिती घेऊनी ध्याना, तरच करावे पाठ साधना. तसे न केल्यास भक्तगणा नाश होई सर्वता. जगदंबा प्रसादाते स्त्रियांस सौभाग्य लाभते. देवी आशीर्वादास देते पाठ भक्तीने केल्या. सप्तशती पाठ मनात केल्यास त्याचे फळ दीर्घकाळास. उच्च स्वरे पठन केल्यास फळ लाभे शीघ्रता. भगवती कृपा होता ऐश्वर्य सौभाग्य आरोग्य लाभता. संपत्ती मिळते तत्वता. नाश करी शत्रूंचा. श्री कीलक स्तोत्र संपूर्ण.